अक्षय एकच नेता आमचा दादा आम्हाला हवा असा एकच नेता आमचा DJ अक्षय दादा आम्हाला हवा असा एकच नेता आमचा दादा सभापती तो योगेश गवाजसा वाडा पंचायत सभापती तो योगेश गवाजसा वाडा पंचायत सभापती तो योगेश गवाजसा योगेश गवा हाय दिलवाला जनतेचा माझ्या तो रखवाला योगेश गवा हाय दिलवाला जनतेचा माझ्या तो रखवाला असा तोडा शिंग आमचा दादा पालघर जिल्ह्यात नावास आला आधार आमच्या गरीब जनतेचा आहे तो भावा असा वाडा पंचायत सभापती तो योगेश गवाजसा वाडा पंचायत सभापती तो योगेश गवाजसा वाडा पंचायत सभापती तो योगेश गवाजसा वाडा पंचायत सभापती तो योगेश गवाजसा
शेतकऱ्यांचा कैवारी गरीब जनतेला न्याय हो दिला. शेतकऱ्यांचा कैवारी गरीब जनतेला न्याय हो दिला. गाडीचा नंबर 678 दादांचा नाव गाजे जिल्ह्यात. समाज कल्याण नस सदस्य सरपंच आमचा असा. वाडा पंचायत सभापती तो योगेश गवादसा. 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 शहरातील गावागावातील पोर दादाच्या हाय संगतीला. शहरातील गावागावातील पोर दादाच्या हाय संगतीला. कलमखंड गावाची मोठी हो ख्याती सामाजिक कार्य घेतले हाती. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्व कमिटी मेंबर्स आपण कृपया याचे 2 मिनिटं पंच टेक्निकल टाइम आउट घ्यायचा आहे. या क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व यांचा या सुरुवातीलाच यथोचित स्वागत सन्मान सोहळा संपन्न होईल. मी निवेदन करतोय नाही तर मग मधल्या इनिंग मध्ये करून घेऊयात. हॅलो दादा आवाज दे थोडासा. चला लेट स्टार्ट द मॅच. वेलकम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत. कंचाड विभाग प्रीमियर लीग ॲडिशन 4 मध्ये जमल्या तमाम क्रिकेट रसिक मायबाबांचं आणि क्रीडा मंचावर सन्मानित मान्यवरांचं मी गुरुनाथ तांबे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आमच्या स्टुडिओमध्ये जोडले गेलेत आमच्या समवेत गुणलेखक म्हणून सागर ठाकरे पाहायला मिळतात आणि सह कॉमेंटेटर मिस्टर कैलाश कांबेरा पाहायला मिळतात. सलामीचे 2 फलंदाज राहुल चौधरी ऑन अ बॅटिंग स्टार्ट आणि त्यासोबत पराग चौधरी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी करण्याकरिता पहिलं मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गुरु गोवारी संघाचा आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्गावर. तर दुसऱ्या बाजूने राहुल चौधरी संघाचा आयकॉन खेळाडू. एक लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन पहिला चेंडू हाताळत जाताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना लाख सारे शुभेच्छा. एकदा टाळ्याच्या गजरात आपण सुरुवात करूयात. ॲडिशन 4चं पहिला चेंडू राऊंड द विकेट. हलक्या हाताने चेंडू ट्रॅव्हल केला गेला पाहायला मिळतो. यष्टीरक्षकला चकवा देऊन चेंडू निघून जातोय. लॉंग स्टॉप रिझनला चौकार. पहिल्या चेंडूवर चौकारानं खातं खोलं जातंय 4 धावा फळकावर. ऐकूयात या दिवसाचा पहिला सुवर्ण. दुसरा चेंडू यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन खेळला गेलाय. ऑन ड्राइव्ह खेळला जाताना पाहायला मिळतो. राहुल चौधरीच्या बॅटमधून 1 धाव अंकित केली गेली. स्ट्राईकला रोटेट केलं गेलं. पराग चौधरीला आणलं इथं बॅटिंग स्ट्रांजवर. षटकातील पहिला चेंडू खेळला गेला चौकाराकरिता. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. धावसंख्या फळकावर 5 या अंकावर पोहोचली जाताना पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 2 हाताळला गेला. गोलंदाज गुरु गोवारीच्या माध्यमातून हलक्या हाताने चेंडू ट्रॅव्हल केला गेला. वाईडिश लॉंग ऑन रिझनला अगदी 1 धाव अंकित केली गेली. स्ट्राईकला रोटेट केलं गेलं. पराग चौधरीला आणलं जात आहे बॅटिंग स्ट्रांजवर. पहिलं षटक हे मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीत आपण पाहायला गेलात तर 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 5 धावा
फळकावर लागल्या गेल्यात. अप्रतिम दर्जाचं क्षेत्रशी सजलं जाताना पाहायला मिळतंय. चेंडू क्रमांक 3 गुरु गोवारी. उर्द विकेटचा मारा खोलवर टप्प्याचा चेंडू बराच वेळ हवेत पाहायला मिळतोय. नोमॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एक धाव अंकित केली जाते. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर धावून गेला आणि एक धाव अंकित केली. जोवर थ्रो केला जातोय. दोनही फलंदाजांना आपले छोर बदलले गेले. फलंदाजीचा स्ट्रॅन्स बदलला गेला आणि धावसंख्या एक अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. ती 6 धावा. कंचाड विभाग प्रीमियर लीग ऍडिशन 4 खेळलं जाताना पाहायला मिळते. चौथं पर्व अगदीच दिमाखदार सोहळा या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख चेंडू यावेळेस थोडासा स्टंप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची इनसाइड एज लागताना पाहायला मिळाली. राहुल चौधरी थोडंसं नाखुश पाहायला मिळतं. या चेंडूवर एकंदरीत एक धाव अंकित पाहायला मिळते. धावसंख्या एक अंकाच्या मदतीने फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. ती 7 या अंकावर. पहिलं षटक प्रगती पथर पाहायला मिळते. पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळलं जाताना पाहायला मिळते. राहुल चौधरी खऱ्या अर्थानं पहिलं पर्व ज्यानं गाजवलं गेलं होतं. चांगल्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळते. कंचाड विभाग प्रीमियर लीग ऍडिशन पहिल्यामध्ये ज्यानं 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा कारनामा केला होता तो राहुल चौधरी पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूनं पराग चौधरी ज्याच्या अगदी फलंदाजीनं गतवर्षीचा हंगाम गाजवला गेला आणि टायटल ज्यानं उचललं गेलं होतं तो MJ चॅलेंजर संघ पाहायला मिळतोय. विरोधात पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. गुरु गोवारी षटकातील पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू वाईट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एकंदरीत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. शॉर्ट लेग रिझनला चेंडू ट्रॅव्हल केला गेला आणि निर्धावच्या अवस्थेत चेंडूची सांगता. टू द पविलियन थोडंसं सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला. पहिला झटका पाहायला मिळतोय. इट इज अ विकेट. पराग चौधरी बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. धावसंख्या फळकावर 7. ऐकूयात डीजेला आणि बोलूयात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतो. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता YBS कौशल 11 नाण्याच्या माध्यमातून गुरुनाथ तरे येतोय गोलंदाजी मार्गावर. नवीन फलंदाज पाहायला मिळतो. ऑन बॅटिंग स्ट्रॅन्स रुशाल बोंद्रे काय रुशाल आय थिंक. हा कोण आहे? हॅलो. दुसरं षटक प्रगती पथर पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करण्याकरिता गुरुनाथ तरे येते गोलंदाजी मार्गावर. पंचांकडे इशाराला बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दोनही पॉवर प्ले ठिकाणी यस्तित पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गुरुनाथ तरे सज्ज होते गोलंदाजी मार्गावर. नवीन फलंदाज दिलेश चौधरी पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकर झोनला. ऑन बॅटिंग स्टॅन्स राहुल चौधरी सज्ज झालाय. षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरिता खेळण्याकरिता गोलंदाज गुरुनाथ तरे ज्यानं अगदीच पाहायला गेला तर KVF APL कंचाड विभाग आदिवासी प्रीमियर लीगचा पर्व ज्यानं गाजवलं होतं तो गोलंदाज गुरुनाथ तरे गोलंदाजी मार्गावर. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज राहुल चौधरी करिता राऊंड विकेटचा मारणार करण्याकरिता सज्ज झालाय. षटकातील पहिला चेंडू क्षेत्रक्षात थोडासा बदल केला जाताना पाहायला मिळतो. शॉट मिड विकेट रिझनला क्षेत्राशी तैनात केला जातोय. 30 यार्ड सर्कल आपण पाहायला गेला तर पॉईंट बॅकवर्ड पॉईंट थर्ड मॅन रिझन आणि एक्स्ट्रा कव्हर असे 3 क्षेत्रक्ष. यावेळेस राहुल चौधरीचा ब्रँडेड फटका 6 धावा षटकार.
एक धाव अंकित केले गेली, स्ट्राईकला रोटेट केलं आणि धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना ट्रॅव्हल झाली ती धावसंख्या. फळक मात्र हल्ला जातोय 14 धावा फळकावर. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर गुरुनाथ तरेला आमंत्रित केलं गेलं गोलंदाजी करण्याकरिता. भूषण पाटील यानं पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला गेला आणि 6 धावा फळकावर लागल्या गेल्या. या स्पर्धेमार्फत ॲडिशन 4 आपण पाहतोय. कंचाड विभाग प्रीमियर लीग ॲडिशन 4 मध्ये पहिला चौकार आणि पहिला षटकार खेचण्याचा कारनामा राहुल चौधरी. यावेळेस ब्रँडेड फटका पाहायला मिळतो, देखना फटका. पॉइंट रिझनला चांगल्या पद्धतीने चेंडू टोळाला गेला. 1 धाव अंकित, दुसरी धाव घेण्याचा मनसुबा आणि 2 धावा एकंदरीत पूर्ण होताना पाहायला मिळतात. परिपूर्ण पक्वता दाखवली गेली, अगदीच नजरेने इशारे दिले आणि 2 धावा लिलिया पार झाल्या. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीनं फळक हल्ला जातोय आणि धावसंख्या फळकावर लागताना पाहायला मिळते ती 16 धावा. पहिली इनिंग या ठिकाणी पाहायला मिळते, 16 धावा फळकावर लागल्या गेल्या. तर एकंदरीत दुसरं षटक प्रगती पथावर पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार होतोय गुरुनाथ तरे षटकातील पुढील चेंडूकडे. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन खेळला गेला पाहायला मिळत. चांगल्या पद्धतीनं गणेश पवारचा चेंडूवर पाहायला मिळतो. 1 धाव अंकित केली जाताना पाहायला मिळतं आणि एकाच धावीवर समाधान व्यक्त केलं गेलं. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळक मात्र हल्ला गेलाय आणि धावसंख्या फळकावर लागली जाते 17 धावा. एकंदरीत 17 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळत आहेत. थोडासा अशुभ अंक म्हटला जातोय क्रिकेट जगतामध्ये. 13 आणि 17 असे 2 अंक पाहायला मिळतात. काय घडीला चेंडूवर राहुल चौधरी यावेळेस पाहायला मिळतोय सुरेख दर्जाचा झेल टिपण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. या सेटीचा पालखी निघाली शिर्डीला पायी, पालखीत बसलाय माझा साई. पालखी निघाली पायी पायी वाट धुक्यातून दाखवतो साई. पालखी निघाली शिर्डीला पायी, पालखीत बसलाय माझा साई. पालखी निघाली पायी पायी वाट धुक्यातून दाखवतो साई. थँक्यू सो मच डीजे. एक थोडासा नाखुश हताश होऊन माघारी परतताना पाहायला मिळतोय तो राहुल चौधरी. बॅटची कडा लागून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गुरुनाथ तरे का ओळखावा याचं एक प्रात्यक्षिक सादर केलं गेलं. झेल अगदी पकडला गेला, त्यानंतर सेलिब्रेशन करताना पाहायला गेला तर झेल निश्चितपणानं हातून निसटला गेला. तोवर मात्र पंचांना त्याला बाद म्हणून घोषित केलं गेलं होतं. आणि हे डिसिप्लिन आहे मित्र हो. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. कुठल्याच पद्धतीचा वाद हा मात्र खपून घेतला जाणार नाही याची दक्षता घ्या, जेणेकरून संघाला कुठल्याच पद्धती किंवा खेळाला गाळबोट लागणार नाही याची दक्षता आपण सादर करताना पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू पाहायला मिळतो. हलक्यात चेंडू ट्रॅव्हल केला गेला. थर्डमॅन रिझनला लॉस्ट ऑफ पाहायला मिळतो. चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने बॅकअप केला गेलाय. मुकेश जोशी पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ एकंदरीत संपन्न. 2 षटकाच्या खेळच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकार पाहायला मिळते 17 धावा एका गडच्या मोबदल्यात. तोवर एक संगीत आणि पुन्हा परतूया आता मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. तुझे संगान उमर उरवतन देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग. थँक्यू सो मच डीजे. या क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व वडा पंचायत समिती सभापती आदरणीय योगेशजी गवासाहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. निश्चितच यांच्या ठिकाणी यथोचित स्वागत होतोय. मी निवेदन करतोय राकेश पाटील यांना आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा यथोचित शाही सन्मान सोहळा स्वागत समारंभ सोहळा संपन्न करायचा आहे. आदरणीय योगेशजी गवा. थँक्यू सो मच. वळूयात आपण मैदानाच्या दिशेला. षटकातील पहिला चेंडू सहयोग किरण गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. जोरदार अपील केला जाताना पाहायला मिळतोय. पंच वळतायत. अवांतर चेंडूची घोषणा केली गेली आहे. धाव अगदीच पाहायला गेला तर सुरेख चेंडू होता. अगदी चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु थोडासा उजवा यष्टी भारताचा चेंडू फाईन खेळला गेला आणि निश्चितपणानं पंचांनी त्या चेंडूला वाईड म्हणून घोषित केला गेला. नियम क्रमांक 22 चा वापर केला गेला आणि धावसंख्या फलकावर 1 वधारित होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या पोहोचते 18 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. राहुल चौधरीच्या रूपाने पहिला झटका बसला गेला पाहायला मिळतो. सहयोग किणी गोलंदाजी मार्गावर षटकातील पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू थर्डमॅन रिझनला कट केला गेला. चेंडू चांगल्या पद्धतीने स्क्वेअर कट खेळला गेलाय. चेंडूला दिशा आणि गती पाहायला मिळते. चेंडू मात्र निघून जाताना पाहायला मिळेल. सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण परंतु या चेंडूवर धावसंख्या वधारली जाताना पाहायला मिळते. एकंदरीत 3 धावा.
धावसंख्या 3 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळक हाललं जाते. धावसंख्या पोहोचतीये 21 रन ऑन स्कोर बोर्ड. 21 धावा फळकावर. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपन्न झाला. पहिला चेंडू याआधी हाताळला गेला, थोडासा सोयीर हाताळला गेला. त्यानंतर संयोग किणी सज्ज होतोय. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरिता विरोधात ऑन बॅटिंग स्ट्रांज पाहायला मिळतोय. तर फलंदाज मुकेश जोशी यावेळेस हलक्या हाताने चेंडू ट्रॅव्हल केला गेला पाहायला मिळतो. शॉट मिड विकेट लँड झालाय आणि एका धावेनं समाधान व्यक्त केलं गेलं. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं पुढे सरकताना फळक मात्र हालला जात आहे आणि धावसंख्या पोहोचते ते 22. नेल्सन या अंकावर धावसंख्या पोहोचते. मुकेश जोशी पाहायला मिळतो. नौका खेळाडू या स्पर्धेमार्फत पदार्पण करताना पाहायला मिळतोय. अगदीच मनोहर प्रीमियर लीग चांगल्या पद्धतीने खेळला गेला खेळाडू पाहायला मिळतो. त्यानंतर मात्र एक चांगल्या पद्धतीनं कमबॅक करताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम खरळगाव संघाचा खेळाडू पाहायला. यावेळेस मात्र देखणा फटका निघून जातोय. चेंडू 6 धावा पाहायला मिळतील का? पंचांचा इशारा गगनी भिरताना पाहायला मिळतो. यस, इट इज अ सिक्सर. दिलेश चौधरी फायर. DJ Jagrut Miller Mix. सहयोग किणी विरोधात दिलेश चौधरी हे दमदो युद्ध पाहायला मिळालं. अखेर चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल केला. तितकं सुंदर देखणा प्रहार केला गेला. पुढील चेंडू काय घडेल? शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस पाहायला मिळतं. मिड विकेटच्या डोक्यावरून मासा मात्र जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज दिलेश चौधरी तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतोय. आणखी एक झटका पाहायला मिळतोय. धावसंख्या फळकावर स्थिरावलेल्या अवस्थेत 28 पाहायला मिळते. थँक्यू डीजे सो मच. आपण वळूयात आमच्या मंचाकडे. या क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय व्यक्तिमत्व कंचाड गाव ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि ब्लू टायगर संघाचे संघमालक स्वप्नील कातारे यांचं यथोचित स्वागत सन्मान सोहळा संपन्न होईल. मी निवेदन करतोय जतीन ठाकरे यांना आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. स्वप्नीलजी कातारे साहेब पाहायला मिळत आहेत क्रीडा मंचावर. उपसरपंच कंचाड ग्रामपंचायत आणि ब्लू टायगर संघाचे संघमालक पाहायला मिळतात. त्यानंतर निवेदन करतोय आदरणीय व्यक्तिमत्व सागर चौधरी आपणास निवेदन करते आपल्या शुभ हस्ते या क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व सुभाष भाऊ पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान सोहळा संपन्न करायचा आहे. सुभाषजी पाटील साहेब. येस फाईन. स्टार्ट द मॅच. सामना सुरू करायचा. पंचांनी पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेला. नवीन फलंदाज पाहायला मिळतो. निखिल संघाचा कर्णधार निखिल ठाकरे यांना बॅटिंग नॉन स्ट्रायकर झोनला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र बॅकिंग हँडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आणखी एक सफलता अर्जित केली जाताना पाहायला मिळते. संयोग किणी का ओळखावा याचं प्रात्यक्षिक. अनदर विकेट फ्रॉम दिस ओव्हर. हॅट्रिक सादर करण्याची सुवर्ण संधी पाहायला मिळते. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व गणेशजी ठाकरे पाहायला मिळतात. तर त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान सोहळा शाही सन्मान सोहळा साकारण्याकरिता आम्ही आमंत्रित करतो राकेश पाटील यांना. वळूयात मैदानाकडे. हॅट्रिकचा चेंडू हाताळण्याकरिता सहयोग किणी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गावर नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. निखिल ठाकरे अर्थात होंडो या नावानं मात्र जास्तीत जास्त नाव काय त्याचं कळवा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. अगदीच एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी एकंदरीत संपन्न झालं. धावसंख्या फळकावर 28 पाहायला मिळतीये. तुषार शिंदे टाकून दे. त्यानंतर या क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व प्रफुल्लजी पष्टे साहेब यांच्या ठिकाणी स्वागत होईल. मी निवेदन करतोय राहुल भोईर यांना आपल्या शुभ हस्ते प्रफुल्लजी पाटील साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान सोहळा संपन्न करायचा आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर मी निवेदन करतोय
राकेशजी दादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते या क्रीडा मंचावर सन्मानित अजितजी चौधरी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान सोहळा संपन्न करायचा आहे. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित देवा ग्रुप अध्यक्ष उमेशजी पाटील साहेब यांचं स्वागत होईल. मी निवेदन करतोय जतीन ठाकरे यांना आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान सोहळा संपन्न करायचा आहे. उमेशजी पाटील साहेब यांचं स्वागत होईल. मी निवेदन करतो जतीन ठाकरे यांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. थँक्यू सो मच. हा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. 28 रन ऑन स्कोरबोर्ड. यानंतरचा होणारा सामना पाहायला मिळतोय ब्लू टायगर्स विरोधात बालाजी वॉरियर्स. ऑफिशियली पहिला पुकार दोन्ही संघाच्या संघनायकांना इनिंग ब्रेक मध्ये प्लेइंग 11 लिस्ट तयार ठेवायची आहे. लगेचच नाणेफेकीचा कौल होईल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी करण्याकरिता वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज तयार होतोय तो गुरु गोवारी. या स्पर्धेमार्फत पंचांची भूमिका साकारण्याकरिता 2 पंच पाहायला मिळत आहेत. साहिल पष्टे आणि त्यांच्या समवेत विशाल दिनकर पाहायला मिळतात. हा सचिन पष्टे आणि विशाल दिनकर या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 पंच पंचाच्या भूमिकेत गुरु गोवारी. राऊंड विकेटचा मारा करण्याकरता सज्ज झाल्या पाहायला मिळतो. डावक्रशीचा फलंदाज यावेळेस मात्र बीट झाला आहे. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. सुरेख चेंडू, देखना चेंडू यावेळेस सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. अगदी चांगल्या पद्धतीने यष्टी रक्षक पाहायला मिळतंय. संघाचा संघ नायक भूषण पाटील पाहायला मिळतो यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. आपण जर एक नजर टाकली गेली तर पाहायला मिळत अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. स्लीप रिझनला पाहायला मिळतं सहयोग केणी आणि त्या पाठोपाठ पाहायला गेलं तर योगेश धोत्रे पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल केला. बॅट शीट पाहायला मिळते. डायरेक्ट हिट यावेळेस थोडासा फंबल पाहायला मिळाला असता परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न जो केला गेला होता त्या प्रयत्नांना कुठेतरी पूर्णविराम लागले गेले असते. परंतु निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आणखी एक निर्धाव चेंडू गुरु गोवारीच्या गोलंदाजीच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतो. आमचे गुणलेखक सागर ठाकरे आम्हाला दर्शवतात या षटकामध्ये दोन्ही चेंडू निर्धाव हाताळले जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावर गुरु गोवारी सज्ज होताना पाहायला मिळतोय. एक खुखार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती या वाडा तालुक्यात या वाडा पंचक्रोशीत पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्यांना आमचे उमटवले गेले आपलं नाणं मात्र खणखणीत वाजवलं गेलंय तो गुरु गोवारी गोलंदाजी मार्गावर. आखूर टप्प्याचा मारा पुनश्चिदा पाहायला मिळतो. एक शॉर्ट ऑफ लाईन चेंडू परंतु उंची आणि दिशा अगदी परफेक्ट पाहायला मिळाली. चेंडूला चांगल्या पद्धतीने अगदीच फलंदाजांना बांधून ठेवलं जाताना पाहायला मिळतंय. आपण पाहतात मित्र हो कंचाड विभाग प्रीमियर लीग ऍडिशन 4 KVPL ऍडिशन 4 अगदी चांगल्या पद्धतीने दिमागदार 16 ठिकाणी प्रारंभ होता पाहायला मिळतोय. वर्षानुवर्ष अगदीच पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने आयोजन पाहायला मिळते. एक देखणं आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी चांगल्या पद्धतीने देखणा प्रहार केला गेला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. फलंदाजाच्या चेंडूचा आणि फळीचा संबंध मात्र पाहायला मिळत नाहीये. वारंवार फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय. लिटल मास्टर सुनील गावस्करांच्या भाषेत जर म्हटायचं झालं तर अगदी चांगल्या पद्धतीने बिंदी गेंद का समावेश करते हुआ गेंदबाज यहाँ पे गुरु गोवारी देखने को मिल रहा है. अगली गेंद का मारा करेंगे, क्या होगा इस गेंद के ऊपर. अभी डिफेंस करने का प्रयास किया, शफल किया था बल्लेबाज ने और एक बिंदी गेंद. तो बैक टू बैक अगर देखा जाए तो 5 बिंदी गेंद का समावेश. एकंदरीत 5 निर्धाव चेंडू. कुठेतरी 2020चा रणसंग्राम ज्यावेळेस प्रारंभीला गेला 2007च्या अवधीमध्ये आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांचा खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर एक चांगल्या पद्धतीने जिम्मेदारी वाढली गेली. एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढली गेली. शेवटचा चेंडू यावेळेस पूल केला गेलाय. पूल मात्र सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. DJ
बालाजी वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघटकांना निवेदन आहे, कृपया आपण प्लेइंग 11 निश्चितपणाने सादर करून घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या संघटकांना निवेदन आहे, ऑफिशियली दुसरा पुकार इनिंग यानंतर 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर ऑफिशियली तिसरा आणि अंतिम पुकार दिला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण दोन्ही उपस्थित राहून नाणेफेक करण्याकरिता सज्ज व्हायचं आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गुरुनाथ तरे, वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. बराच वेळ हवे चेंडू, निखिल ठाकरे ऑन अ फायर, डान्सिंग डाऊन द विकेट, आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. गुरुनाथ तरे गोलंदाजीवर पाहायला मिळतो. या आधी सुद्धा पहिल्या षटकात एक चांगल्या पद्धतीने प्रहार केला गेला होता. गुरुनाथ तरे विरोधात एक चांगल्या पद्धतीने हात खोलले गेले होते. षटकातील दुसरा चेंडू पुनश्चिता डान्सिंग डाऊन खेळला गेला, पण असं पाहायला मिळतो चेंडू आउट ऑफ द पार्क निघून जाताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक अनदर गुड वन. निखिल ठाकरे होंडो ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. सातत्यानं चांगली कामगिरी केली जाताना पाहायला मिळते. निखिल संघाचा संघ नायक यावेळेस आपले बाहू मात्र मजबूत पाहायला मिळतात. हा बाहुबली फलंदाज पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक तिसरा षटकार जर पाहायला मिळाला तर राजेश चौधरी यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिलं जाताना पाहायला मिळेल ते फलंदाजाला. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. पराग चौधरी यांच्या माध्यमातून 6 चेंडू 6 षटकारांकरिता तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. गोलंदाज तयार, गुरुनाथ तरी गोलंदाजी मार्गावर. काय घडील या चेंडूवर, कशा पद्धतीने चेंडू हाताळला जाईल. निखिल ठाकरे सज्ज होतोय. बॅटिंग स्ट्रान्स, आखूड टप्प्याचा मारा. यस, अनदर गुड वन, अनदर मॅक्सिमम. निखिल ठाकरे अर्थात हो चेंडू आणि 4 षटकार पाहायला मिळतात. चला व्हॉलंटियर जरा लक्ष द्या, कृपया वेळ वाया घालवू नका. 4 चेंडू आणि 4 षटकार पाहायला मिळाले. 5वा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज थोडासा पॉज घेताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मात्र चांगल्या पद्धतीनं खेळ साकारला गेलाय. पहिल्या 4 षटकात आपण जर एकंदरीत पाहायला गेला तर धावसंख्या फळकावर पाहायला मिळाली होती 34 ना 28 धावा, परंतु त्यानंतर 5 जण पाहायला मिळतं. काय घडील येणाऱ्या 2 चेंडूवर कशा पद्धतीने या ठिकाणी देखणे पाहायला मिळतील का, काय घडतील या 2 चेंडूवर. या ऍडिशन 4 मध्ये एक सुवर्ण अक्षरात लिहिला जाणारा हा खेळ पाहायला मिळेल का. जुना चेंडू कोणी घेऊन गेलाय कृपया तो आणून द्या इथे. 3 जुने चेंडू ज्यांनी नेल्यात कृपया निवेदन आहे आपण ते आणायचे. षटकातील 5वा चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. गुरु
गुरुनाथ तरे षटकातील 5वा चेंडू काय घडीला चेंडूवर नजरा लागल्या गेल्यात फुल्लिश लेंथ आणि यावेळेस सुद्धा चेंडू पहारी हल्ला पाहायला मिळतोय सीमा रेषे लगत मात्र अगदीच जवळ 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 षटकार गेला असता परंतु चांगला देखणं प्रहार पाहायला मिळाला आणि गणेश पाडोसा खऱ्या अर्थानं सक्सेसफुल पाहायला मिळतोय फलंदाज निखिल ठाकरे तंबूच्या आसऱ्याला षटकातील चेंडू क्रमांक 5 निखिल ठाकरे तंबूच्या आसऱ्याला परतणं पाहायला मिळतं 5 चेंडू आणि 24 धावांची खेळी साकारून माघारी परतणं पाहायला मिळतो एक चांगल्या पद्धतीने लढत या ठिकाणी निर्माण केली गेली आणि संघाचा संघनायक या नात्यानं मात्र एक चांगली खेळी साकारून माघारी परतताना पाहायला मिळाला तो निखिल ठाकरे षटकातील पुढील चेंडूकडे वाटचाल करताना गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय तो गुरुनाथ तरे 59 धावा फळकावर 58 धावा माफ करा 58 धावा फळकावर लागल्या गेल्यात शेवटचा चेंडू गोलंदाज तयार यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो चेंडू बराच वेळ हवेत कॉट अँड बोल्ड होताना पाहायला मिळतोय आणखी एक फलंदाज माघारी परतला गेलाय गुरुनाथ तरेला ही तिसरी सफलता या सिटीचं विकेट 5 षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न यानंतरचा होणारा सामना बालाजी वॉरियर्स विरुद्ध ब्लू टायगर्स दोन्ही संघांना ऑफिशियली तिसरा आणि अंतिम पुकार एमएस फायटर संघाचे संघमालक सचिन कातारे अर्थात बाबा या ठिकाणी पाहायला मिळतात निवेदन आहे कृपया क्रीडा मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे स्लॉग षटक धन्यवाद डीजे थँक्यू सो मच स्लॉग षटक हाताळण्याकरिता गोलंदाज वाघोटे संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय कुणाल मेस्त्री ऑन बॅटिंग स्ट्रांस विरोधात गोलंदाजी मार्गावर मुकेश केंद्रा याला आमंत्रित केलं गेलं शेवटचं षटक हाताळलं जाताना पाहायला मिळतंय एकंदरीत आपण पाहायला गेलात तर 58 रन ऑन स्कोरबोर्ड 58 धावा फळकावर लागल्या गेल्यात स्लॉग षटक शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गावर मुकेश केंद्रा विरोधात कुणाल मेस्तरी विशाल मित्रमंडळ कंचाड संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय ऑन बॅटिंग स्ट्रांस काय घडेल या चेंडूवर 6 चेंडू धाव संख्या कशा पण चला बी फास्ट मित्र हो 6 षटकांचा सामना असल्या कारणानं आपणाकरिता फक्त आणि फक्त 30 मिनिटांचा अवधी असेल 1 तास आणि 5 मिनिटाच्या अवधीमध्ये एक सामना संपला जाईल याची कृपया दक्षता घ्यायची अदरवाईज पेनल्टीला सामोरे जावं लागेल षटकातील चेंडू क्रमांक 1 पहिला चेंडू विरोधात कुणाल मेस्त्री ग्लोरियस डिलिव्हरी मॅग्निफिसंट फिनिश अप्रतिम दर्जाचा चेंडू लँड केला आणि पुढचं काम मात्र यष्टीरक्षकानं चोख बजावलं गेलं निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते स्लॉग षटक प्रगतीपथावर शेवटच्या चेंडू षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जातील कशा पद्धतीने लक्ष ठेवलं जाईल याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल चेंडू क्रमांक 2 खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंच वळतात अवांतर चेंडू घोषणा होताना पाहायला मिळते पंचांचे हात दोन्ही सरळ रेषेत पाहायला मिळतात भूमितीचा प्रमेय समांतर रेषा ज्याला म्हटलं गेलं ते या ठिकाणी सिद्ध केलं गेलं धावसंख्या 1 अंकानं 59 या अंकावर पोहोचताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुनश्च एकदा मुकेश केंद्रा सज्ज होतोय ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरिता गुडलेन स्पॉटला चेंडू लँड केला गेला वायडिश लॉंग ऑन रिझनला चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय गणेश पाडोसा येतोय चेंडूवर गणेश पाडोसानं या आधी पाहायला गेला तर एक अफलातून झेल अगदी सीमा रेषेच्या लगत टिपला गेला आणि घातक वाटणारा फलंदाज निखिल ठाकरेला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवलं गेलं मुकेश केंद्रा सज्ज होतोय पुनश्च एकदा गोलंदाजी मार्गावर चेंडू क्रमांक 3 हाताळण्याकरिता पहिला चेंडू हाताळला गेला निर्धाव त्यानंतर आपण पाहायला गेला तर अगदीच स्वैर चेंडू हाताळला गेला आणखी त्यानंतर चेंडू हाताळला गेला म्हणजे दुसरा चेंडू हाताळला गेला आणि तो चेंडू
पाहायला मिळतो तो एका धावेकरिता स्टान्स बदललं गेलं. षटकातील तिसरा चेंडू पुनश्च एकदा राईट मोर्दो विकेटचा मारा करताना पाहायला मिळतोय. पंचांना पार करताना पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस पाहायला मिळतोय. बराच वेळ हवेत चेंडू देखना प्रहार निघून जाताना पाहायला मिळतोय. 6 धावा प्रेक्षकांच्या अभिवादनाकरिता. षटकार 6 धावा. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज पाहायला मिळतो रुशाल बोंद्रे ऑन द बॅटिंग स्टान्स. एकंदरीत आपण जर पाहायला गेला तर थोडासा अनफिट खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु प्लेइंग 11 मध्ये स्थान बनवलं गेलं आणि त्याचं स्थान का बनवलं याचं एक प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. दुसरा चेंडू बॅक टू बॅक. यावेळेस मात्र या स्पर्धेतील सर्वोत्तम षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. $72 रन ऑन स्कोर बोर्ड. 72 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू शेष. गोलंदाज तयार. मुकेश केंद्रा विरोधात रुशाल बोंद्रे. षटकाराची हॅट्रिक की निर्धाव चेंडू. काय घडेल या चेंडूवर. स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अगदी चांगला केंद्रा विरोधात रुशाल बोंद्रे. पुनश्च एकदा स्लोक चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. पहिल्या इनिंगच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. 72. 72 धावा फळकावर. 73 धावांचं लक्ष. 73 रनचं टार्गेट ठेवलं गेलं. चला नाणेफेक करण्याकरिता सज्ज व्हायचे दोन्ही संघाचे संघनायक. त्यानंतर ह्या धावसंख्या कशा पद्धतीने चेस केल्या जातील हे आपल्या समोर मायक्रोफोनवर आपल्यासमोर पोहोचवण्याकरिता मी आमंत्रित करतो आमचे सह कॉमेंटेटर मिस्टर कैलास कांबेर आहे ना, तोवर घेऊ ब्रेक. धन्यवाद. चला ब्ल्यू टायगर संघाचे संघनायक हॅलो आदरणीय व्यक्तिमत्व सुधीर भाऊ चौधरी आणि राजेश भाऊ चौधरी आपणास निवेदन आहे आपण कृपया या क्रीडा मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो हॅलो. आदरणीय संदीपजी पाटील साहेब आपणास सुद्धा निवेदन आपण कृपया क्रीडा मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. कौशल इलेव्हनची आता बॅटिंग आहे ना. ब्लू टायगर चला नाणेफेक करण्याकरिता आम्ही आमंत्रित करतोय राजेदादा चौधरी. आपल्या शुभस्ते नाणेफेकीचा कौल साकारायचा आहे.
कौशल 11 संघाचे 2 फलंदाज 2 शिडीदार लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. कौशल 11 संघ 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने लगेच रवाना करायचे आहेत. लगेच सामना चालू होईल. आपण जो मैदानामध्ये सामना बघतो तो MG चॅलेंजर्स वर्सेस कौशल 11. बालाजी वॉरियर्स राकेश पाटील नाणेफेचा कौल आपण जिंकलायत. काय स्वीकारलं जाईल सर्वप्रथम? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करायचं, प्रथम फलंदाजी करायची आहे. पप्पू, काय असेल तुमचं रणनीती आणि कशा पद्धतीचा मनसुबा असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. 80-90 धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण का समोरची टीम आहे ती एकदम डेंजर टीम आहे. त्याच्यामध्ये अनुभवी असे खेळाडू आहेत. राकेश पाटील, मिथुन दादा चांगले स्टार खेळाडू आहेत. त्याच्यामुळे त्यांना आम्ही जास्त रन देण्याचा प्रयत्न करू. 80 ते 90 धावा करण्याचा मनसुबा आहे. राकेश पाटील साहेब, कशा पद्धतीने असेल तुमची रणनीती आणि धावसंख्या रोखण्याचा, किती धावपर्यंत रोखण्याचा निर्धाव असेल? नक्कीच आम्ही 60 ते 70 रन्सच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. पण त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. पप्पू पाटील, पंकज असेल, सचिन जाधव असेल आणि भरपूर असे बॅट्समन आहेत की ते चांगली धावसंख्या आणि चांगला स्कोर उभारू शकतात. एकंदरीत कुठल्या खेळाडूला थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? नक्कीच मी आता नावं घेतली, त्यांना थांबवण्याचा आमचा प्रयत्न असेल. पण त्यांच्यामध्ये अजून डार्क हॉर्स आहेत की ते एक ब्लास्टिंग इनिंग खेळू शकतात. समोरच्या संघामध्ये बालाजी वॉरियर्स कुठल्या खेळाडूला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल पप्पू पाटील? राकेश दादा आणि मिथुन दादा. नक्कीच दोन्ही संघांना लाख साऱ्या शुभेच्छा. लगेच सामना यानंतर सुरू होईल तुमचा. दोन्ही संघांना शुभेच्छा. चेंडू चॉईस करायचा आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स मिस्टर कैलास कांबेरा. थँक्यू तांबे सर. तर लगेच मैदानामध्ये सामना चालू होतोय. कौशल 11 वर्सेस MG चॅलेंजर्स या 2 संघामध्ये. बॉलिंग मार्गवर पहिला गोलंदाज वापरला जाईल राहुल चौधरी. समोर असेल फलंदाज सहयोग किनी. पहिल्या चेंडूवर कार्पेस आणि चेंडूला खेळले ऑन साईडला. अतिशय देखणं क्षेत्ररक्षण. आपलं 73 धावांचा षटकातील पुढील चेंडू. यावेळी जबरदस्त खेळ करतो. चेंडू जायला ऑन साईडला. अतिशय देखणा स्ट्रोक. चेंडू फरार, सीमा पार, चौकार. 4 धावा. तर 4 धावांनी मात्र धावफलक अर्जित होऊन जाऊन पोहोचेला 5 या आकड्यावर. सामन्यातील मात्र राहुल चौधरी षटकातील 2 चेंडूचा खेळ संपुष्टात येईल. अतिशय चांगली खेळी करतोय सहयोग. आपल्या संघासाठी स्वतःचं खातं खोलतो मात्र 4 या अंकानं. कॅमेरामॅनला जरा पाणी पोचवायचंय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. अतिशय देखणं खेळ करतोय राहुल चौधरीचं मी कौतुक. पॉवर प्लेचं षटक असेल पहिले. त्यातील 3 चेंडूचा खेळ झाला. समोर मात्र ला 11 धावांची खेळी करतो सहयोग किनी. कारण का त्याच्या भात्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराची एक मोठी खेळी केली जाते. अतिशय शांततेत खेळ बघतो आपण कंचाड प्रीमियर लीग 2020 मध्ये.
पर्व या स्पर्धेचं मात्र चौथा असेल आणि दिवस आज मात्र निवडला गेला 26 तारखेला ही स्पर्धा स्टार्ट होतीये. षटकातील पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस कॉर्पोरेशन डान्स ग्राउंड चेंडू जाईल ऑन साईडला. क्षेत्ररक्षण तैनात फेकी करत सिंगल धावाचा मनसुबा घेतला. एकेरी धाव मात्र धावफलकावर अर्जित होईल. धावफलक मात्र 12 वर जाऊन पोहोचेल. डझनभर धावा आतापर्यंत अर्जित झाला नाही. या धावा करताना 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळीनंतर 12 धावा अर्जित झाल्यात. 12 धावा जेव्हा आकडा येतो तेव्हा आपल्याला सर्वांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग ची आठवण होईल, ज्याचा जर्सी नंबर 12. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. राहुल चौधरी बॉलिंग मार्कवर. यावेळेस गुडना टेक तमाशा देख अशा पद्धतीत खेळ करण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रयत्न फसला तो यश मिळेल. गोलंदाज राहुल चौधरी हमी पडतो आणि पहिला 6 चेंडूचा खेळ संपुष्टात येईल. धावफलकाचा वेध घेतला. धावफलक मात्र 12 वर अर्जित झालंय. लगेच बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज वापरायचा आहे. वेळ न दौडवता डीजे मास्टरला एक संधी देऊ. थँक्यू. तर ज्या स्टेजच्या बाजूला ज्या गाड्या बाईक आहेत त्यांचं रिफ्लेक्शन होते ते थोड्याशा बाजूला करायचे आहेत. वडापावच्या गाडीच्या जवळ त्या बाईक आहेत त्याचं रिफ्लेक्शन होतंय, तर थोड्याशा बाजूला करा. खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. तर लगेच सामना चालू होईल मैदानामध्ये. आपण बघतोय कौशल 11 वर्सेस MG चॅलेंजर्स या दोन संघामध्ये. लगेच दुसरं षटक मार्गस्थ होईल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज शरद नावाचा गोलंदाज वापरला जाईल. शरद भगत नावाचा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूवर मात्र हमी पडतो गोलंदाज शरद भगत. जबरदस्त कामगिरी करतो. शरद किनी सारखा फलंदाज मात्र स्ट्राईक एंड वर असेल. नॉन स्ट्राईक वर आपण बघतोय भूषण पाटील. दोन्ही अनुभवी फलंदाज असतील ज्यांनी भरपूर मैदानं गाजवलीत. तेच 2 शिलेदार असतील बॅटिंग स्टंज वर सहयोग किनी. यावेळेस मात्र मिसफिल्ड होतं, त्याच्यावर एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय का नाही. दुसरी धाव सुद्धा अगदी सहजरित्या पूर्ण केले जाते. 2 धावांनी मात्र धावफलक अर्जित होईल आणि पंच गोलंदाज दंडित करतील. एलिव्हेशन जास्त आलं. धावफलक मात्र 3 धावांनी मात्र सजलं जाईल. 15 या आकड्यावर मात्र धावफलक अर्जित होईल. विजयासाठी टार्गेट मात्र असेल 73 रन्स. 73 धावा कराव्या लागतील. त्याचा पाठलाग करताना मात्र आतापर्यंत 15 धावा अर्जित झाल्या त्या कौशल 11 संघाच्या. षटकातील पुढील चेंडू सामना करायचा सहयोग किनी. यावेळेस मात्र बॅटच्या खालच्या चेंडू लागेल. चेंडू ट्रायवल तो ऑन साईडला. क्षेत्ररक्षण तैनात. त्याच्याकडनं मात्र क्षेत्राच्या बॉम्बली घेतो. धोंडो साजना करताना चेंडूची फेकी करेल. तत्पूर्वी मात्र 2 धावांचा खेळ संपुष्टात येतो. 2 धावांनी मात्र धावफलक मात्र 17 वर जाऊन पोहोचेल. 17 हा अशुभ आकडा मानला जातो. 17 कोणासाठी खतरा बनेल. बॉलिंग मार्कवर आपण बघतो शरद भगत नावाचा गोलंदाज आणि समोर मात्र असेल सहयोग किणी. 17 वरती मागच्या इनिंग मध्ये बघितलं राहुल चौधरीला परतवलं गेलं होतं. यावेळेस मात्र 17 आकडा पार पडतोय. 18 या आकड्यावर जाऊन धावफलक अर्जित होईल. तर षटकातील चेंडूचा विचार केला तर 3 जो CID नावाचा फलंदाज या क्षेत्ररक्षण आपण बघितला त्यांनी मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तर जबरदस्त खेळ बघतो मैदानामध्ये. 9 चेंडूचा खेळ झाला आणि 9 चेंडू मध्ये तब्बल 18 धावांची खेळी आता प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा करण्यात यश मिळते कौशल 11 संघाला. बॉलिंग मार्कवर आपण बघतो शरद भगत सारखा गोलंदाज आणि बॅटिंग स्टंज वर आता मात्र आणलं जाईल भूषण पाटील. भूषण पाटील असेल बॅटिंग स्टंज वरती. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र चेंडूला हलक्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जाईल चेंडू
आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे कुठल्याही प्रकारे चुकी होणार नाही. स्ट्राईक रोटेट केली जाते. सहयोगीने सेट बॅट्समन असेल त्याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला जातो. भूषण पाटीलने मात्र हेअरलाईन कारण का सहयोगीने अतिशय चांगली फलंदाजी करतोय त्याला मात्र स्ट्राईकवर जास्तीत जास्त आणलं पाहिजे. त्या पद्धतीत मात्र खेळ केला जातोय. षटकातील चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 5व्या चेंडूचा खेळ करायचा सहयोगीने बॅटिंग स्टंचवरती. यावेळेस बॅटची एज लागून चेंडू जाईल मागे तत्पूर्वी लॉंग स्टॉप चेंडू ट्रायवल होतो. चेंडूचा पाठला करता एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का आणि 2 धावाचा मनसुबा घेतला जातो आणि 2 धावा निश्चित कंप्लीट होतील. या 2 धावांनी धावफलक मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 21 रन्स विदाउट लॉस. अतिशय चांगली पार्टनरशिप रंगताना बघतोय आपण कौशल 11 संघाकडनं भूषण पाटील आणि सहयोग किनी याच्यामध्ये. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय शरद भगत सारखा गोलंदाज वापरला जातोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर राहुल चौधरीने 12 धावा खर्ची झाल्या होत्या. या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी जोरकस प्राच चेंडूला उंची मिळाली आणि क्षेत्ररक्षण इथे मात्र झेल सुटला जातो. CID कडनं मात्र चुकी केली जाते आणि सहयोग किणी सारखा फलंदाजाला मात्र एक जीवदान दिलं जात आहे. हे जीवदान तुम्हाला खूप महागड पडू शकतं कारण का सहयोग किणी एक मोठा फलंदाज याच मैदानामध्ये पर्व दुसऱ्यामध्ये त्यांनी 18 चेंडूने 58 धावांची खेळी केली होती. सचिन तांबे सरांनी आमच्याबद्दल माहिती पुरवली गेली. गुरुनाथ तांबे सर तर जबरदस्त खेळ बघतो. 12 चेंडूचा खेळ झाला आणि 12 चेंडूमध्ये धावांची गतीचा वेध घेतला तर धावा मात्र अर्जित झाल्यात. तर 21 धावांवर अर्जित झालाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. पहिल्या 2 पॉवर प्लेचे षटक संपुष्टात येत आहे. लगेच गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज वापरला जाईल. तत्पूर्वी डीजे मास्टरला एक संधी देऊ. लिंबू कापला रस गलू लागला. लिंबू कापला रस गलू लागला गो. लिंबू कापला रस गलू लागला. काग तू रडते काजलचे आई. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज वापरला जाईल. महेश सांबरे नावाचा गोलंदाज. पहिल्या षटकाचा विचार केला तर राहुल चौधरीने षटक फेकी केला. त्याच्यामध्ये 12 धावा खर्ची झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर शरद भगत यांनी षटक फेकी केला. त्याच्यामध्ये 9 धावा खर्ची झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ होईल. लगेच बॉलिंग मार्कवर गोलंदाज वापरला जाईल. महेश सांबरे नावाचा गोलंदाज. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेला भूषण पाटील त्याला साथ दिली जाईल. मात्र नॉन स्ट्राईकवर आपण बघतोय सहयोग किणी. दोघांच्या खेळीचा विचार केला तर भूषण पाटील एका धाव्यावर खेळ खेळतो आणि उर्वरित मात्र धावांचा वेध घेतला तर सहयोग किणी 19 धावांवर खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. महेश सांबरे गोलंदाजी मार्कवर फुल टॉच मध्ये चेंडू हाताळला गेला. त्याच्यावर मध्ये अतिशय देखणा स्ट्रोक. चेंडू जाईल सरला कव्हर पॉइंटच्या वरून सीमा पार चौकार. 4 धावा. ब्रँडेड चौकार यांनी डीजे मास्टरला एक संधी देऊ. राहुल थँक्यू. चौकारांनी मात्र धावफळ तब्बल जाऊन पोहोचेल 25 रन्स. 25 धावा अर्जित होतील आणि पहिल्याच चेंडूवर मात्र महेश सांबरेला मात्र सीमारेषा दाखवली गेली. अतिशय चांगला खेळ मैदानामध्ये रंगतोय कंचाड विभाग प्रीमियर लीग 2020 मध्ये. यावेळेस कोलवर टाप्या चेंडू कार्पेट डान्सिंग राऊंड. चेंडू जायला डीप लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या येईल आणि अडवेल. तत्पूर्वी एका धावेचा मनसुबा घेतला. 1 धाव निश्चित अर्जित होईल. 1 धाव कन्वर्ट होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचायला 26 या आकड्यावर. ज्या स्पर्धेला स्टार्ट झाली आजचा 26 तारीख असेल या स्पर्धेची स्टार्ट झाली. या स्पर्धेला कंचाड प्रीमियर लीग बघतो आपण 2020 मध्ये. क्रिकेटचा थरार जबरदस्त खेळ मैदानामध्ये पहिलाच सामना आजच्या दिवसातील रंगताना बघतो मैदानामध्ये. कौशल 11 वर्सेस MG चॅलेंजर्स या 2 संघामध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करताना 72 धावांची खेळी केली. विजयासाठी टार्गेट ठेवलोय
73 धावाचा 36 चेंडूचा खेळ करताना 73 धावा कराव्या लागतील. यावेळेस पुन्हा 4 लाईनचा चेंडू, त्याच्यावर मात्र पंचदंडित करतील. नो चेंडू पहिला फेकला जातो या मैदानाच्या आतमध्ये आणि या चेंडूवर मात्र फ्री हिट असेल आणि समोर फलंदाज सेट बॅट्समन सहयोग किणी असेल आणि त्याला मात्र हा फ्री हिटचा चेंडू फेकी केला जाईल. धावफलकाचा वेध घेऊ, धावफलक मात्र 27 वर जाऊन पोहोचतंय आणि या सामन्यातील चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ झालाय. या फ्री हिटवर मला सहयोग कुठली मोहरा देईल याच्यावर मात्र हलक्या बॅटने खेळले चेंडू जायला ऑन साईडला क्षेत्राच्या तैनात, कुठली चुकी होणार नाही आणि एकच धाव वर्जित केली जाईल. एकेरी धावाने धावफलक 28 वर जाऊन पोहोचेल. 28 रन्स विदाउट लॉस आपण बघतोय. कौशल 11 संघ महेश सांबरे मात्र बॉलिंग मार्कवर बघतो. पहिल्या चेंडूवर चौकाराचे खेळ केल्यानंतर मात्र चांगले चेंडू फेकी केले, एक आव्हांत चेंडू फेकी केला त्यांनी. त्याच्यानंतर अजून या षटकात 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज भूषण पाटील, मॅन फ्रॉम नाण्याचा हा खेळाडू. यावेळी जोरकस प्रहार, उंची जास्त लांबी कमी, शत्रशंग चेंडू पर्यंत पोहोचला. नो मॅन लँड क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं गेलं आणि त्याच्यावर 2 धावा अर्जित झाल्यात. या 2 धावांनी धावफलक मात्र 30 वर जाऊन पोहोचेल. अतिशय चांगला खेळ, शांततेत खेळ केला जातोय. भूषण पाटील आणि सहयोग किनीकरनं अतिशय चांगली पार्टनरशिप रंगते, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत कारण त्यांच्या संघाकडनं धावफलक तब्बल जाऊन पोहोचलंय 30 या आकड्यावरती. आणि षटकातील चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 5वा चेंडूचा खेळ करेल समोर भूषण पाटील. यावेळेस मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केला, छपळून खेळण्याचा प्रयत्न फसला, तो यश मिळाला. गोलंदाजाने भूषण पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू पॅव्हिलियन. पहिला फलंदाज बाद होऊन तंबूच्या अस्त्राला जाईल. तत्पूर्वी डीजे मास्टरला एक संधी देऊ. तर पहिला फलंदाज तंबूच्या अस्त्राला झाला. भूषण पाटीलला परतवल्यानंतर नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतो. या गणेश पाडोसा नावाचा फलंदाज ज्याला 1 डाऊनला पाठवलं जात आहे. सहयोग किणी असेल. नॉन स्ट्राईकवर, स्ट्राईक एंडवर गणेश पाडोसा बॉलिंग मार्कवर ज्याला पहिली सफलता मिळाली. भूषणला परतवलं गेलं तो महेश तर लगेच आपण मैदानाकडे जाऊया. धाव फळक तब्बल जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 36 धावा अर्जित झाल्यात. विजयासाठी टार्गेट अजून शिल्लक असेल ते. तर जबरदस्त 18 चेंडूचा खेळ संपुष्टाला. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कौशल 11 संघाचा स्कोरचा विचार केला तर 36 धावा अर्जित झाल्यात. अजूनही 18 चेंडूमध्ये धावांची गरज असेल. 37 रन, 37 धावा कराव्या लागतील. आव्हान अगदी कठीण सुद्धा नसेल आणि तेवढं सोपं सुद्धा नसेल. तोपर्यंत ड्रिंक ब्रेक होतो तर डीजे मास्टरला एक संधी देऊ.
तर जबरदस्त खेळ होतोय, ड्रिंक ब्रेक होतोय. 12:32 आता बघा घड्याळामध्ये टायमिंग झालाय आणि लगेच तिसरं षटक वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघासाठी 4थ्या नंबरचं षटक फेकी करेल राहुल चौधरी नावाचा गोलंदाज, ज्याने पहिले षटक पॉवर प्लेचं फेकलं होतं. त्यामध्ये 12 धावा खर्ची झाल्या होत्या. यावेळेस मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 18 चेंडूमध्ये धावा कराव्या लागतील, 37 धावा कराव्या लागतील त्या कौशल 11 संघाला. राहुल चौधरी बॉलिंग मार्कवर समोर असेल सहयोग किणी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू जोरकस आघात, चेंडू जाईल सरळ निखिलच्या हातामध्ये आणि सहयोग किणीच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू पॅव्हलिन. अतिशय देखणा झेल आपण बघतोय. होंड्याने ज्यांनी 4 षटकाराची खेळ केली त्याच क्षेत्रशाने झेल घेतलाय. डीजे मास्टर. लवकर वॉर्नअप करत स्क्रीजवर पोहोचायचं आहे. कांचनजी भोईर साहेब इथं हजर झालेत. कंचाड विभाग प्रीमियर लीग त्यांनी सुद्धा अतिथी कक्षामध्ये व्यायामपीठ डायस मध्ये येऊन बसायचं आहे. त्यांचं शब्द सुमान्य हार्दिक हार्दिक स्वागत. तर राहुल चौधरीचं मी कौतुक करेन. पहिल्याच चेंडूवर अतिशय देखणा खेळ केला की पहिल्या चेंडूवर सहयोग किणीसारखा मोठा तगडा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचण्याचं यश मिळतंय. यावेळी जोरकस प्रहार त्या क्षेत्रामध्ये चेंडूचा खेळ केला आणि इथे मात्र हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं आणि चेंडू जाईल सीमारेखा पार. षटकाराचे खेळ. पंचांचं डिसिजन आहे, दोन्ही हात आकाशाकडे. आणि या 6 धावा आणि धावफलक अर्जित होईल. आणि इथे मात्र पुन्हा संधी होती फलंदाज बाद करण्याची. इथे मात्र संधी दौडवली जाते आणि जीवदान मिळले जाते. नवीन फलंदाज येतोय तो विशाल गायकरला मात्र संधी दिली जाते. यावेळेस पुन्हा जोरकस प्रहार. ज्या झेल सोडले त्याला जेवढे प्रश्न पडले होते त्याचा मात्र पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं जात आहे. ते विशाल कडनं अतिशय देखणा खेळ केला. बॅक टू बॅक 2 षटकाराची खेळ करतोय. तर विशालचं मी कौतुक करेन. अतिशय देखणा खेळ केला. राहुल चौधरीवर मात्र 2 मोठे फटक्यांचे प्रहार चढवले गेलेत. हॅट्रिकला चान्स असेल, दुसरी हॅट्रिकचा मानकरी ठरेल का विशाल. आणि यावेळेस मात्र बॅटची एज लागून चेंडू जाईल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. अतिशय देखणा खेळ केला. 1 धावा निश्चित अर्जित. स्ट्राईक रोटेट केली जाते. नवीन फलंदाजा स्ट्राईकवर येईल गणेश नावाचा फलंदाज. तर सामन्यात जर विचार केला तर आतापर्यंत 22 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 49 धावा आतापर्यंत अर्जित झाल्यात. या षटकाचा विचार केला तर 13 धावा खर्ची झालाय. षटक मार्गस्थ राहुल चौधरी नावाचा 4 चेंडूचा खेळ झाला. पहिल्याच चेंडूवर मात्र सहयोग किणीसारखा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर आघात चालवतं विशाल आहे ना, बॅक टू बॅक 2 षटकाराचे खेळ केल्याने सिंगल धावा आतापर्यंत 13 धावा खर्ची झाला. षटक मार्गस्थ षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फुल टच पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. त्याच्यावर मात्र कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक येईल आणि त्याच्यावर सुद्धा सिंगल धावाचा मनसुबा घेतला जातोय. कारण एकेरी धावाने मात्र कौशल 11 संघ श्वास घेतोय. कारण का सामना पहिला आहे आणि पहिल्या सामन्यावर मात्र कोण विजयाचा कौल कोणाच्या बाजूने लागेल. कारण का पहिलाच सामना या मैदानामध्ये रंगतोय. कंचाड विभाग प्रीमियर लीग दिवस मात्र आजचा या स्पर्धेचा पहिला असेल आणि पर्व मात्र 4थं असेल या स्पर्धेचं. षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. राहुल चौधरी मात्र बॉलिंग मार्कवर. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू. अतिशय देखणा खेळ. चेंडू जाईल सरळ बेग सिक्सर. 6 धावा डीजे मास्टर.
एक धाव निश्चित अर्जित होईल. एकेरी धावाने धावफलक जाऊन पोचायला 57 या आकड्यावरती. आणि आता 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दिलेश चौधरी नावाचा गोलंदाज ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी असेल, कारण का ज्यांनी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलंय आणि त्या अनुभवाची शिदोरी वापरून मात्र कशा प्रकारे खेळ केला जाईल, कारण का 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धावांची गरज असेल 16 धावा. अजूनही दुहेरी भूमिकात सामना बघतोय आपण मैदानामध्ये. या षटकामध्ये जर कमी धावा जर खर्ची केल्या तर मात्र जसं जसं चान्सेस असतील MGL चॅलेंजर्स संघाला. यावेळेस मध्ये इलेव्हन जास्त पंचदंडित करतील. आव्हान रूपाने पुन्हा एक धाव अर्जित होईल. एकेरी धावाने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 58 या आकड्यावर. 58 रन्स आपण बघतोय या कौशल 11 संघाच्या. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला. त्याच्यावर मात्र कुठल्या प्रकारची धाव येणार नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. आणि आता उर्वरित चेंडूचा खेळ असेल 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धावांची गरज असेल 15 धावांची गरज असेल. दिलेश चौधरी नावाचा गोलंदाजाला मात्र चांगले चेंडू फेकावे लागतील आणि ते वेट आणि वॉच या दोन गोष्टीचा वापर करून खेळावे लागतील. फलंदाज आपण बघतोय विशाल जो सेट बॅट्समन असेल स्ट्राईक एंडवर. यावेळेस मात्र पुन्हा एलिव्हेशन जास्त पंच पुन्हा दंडित करतील आणि आव्हान रूपाने मात्र पुन्हा एक धाव अर्जित होईल. या षटकाचा जर विचार केला तर 2 बॅक टू बॅक आव्हान चेंडू आतापर्यंत फेकी केलेत. मायकल होल्डिंगची आठवण करून देईल, ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 912 षटक फेकली. 5473 चेंडू, त्यामध्ये एक सुद्धा आव्हान चेंडू नव्हता. पण दिलेश चौधरीकडनं मात्र आव्हान चेंडू वारंवार फेकले जातात. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाईल. बिग षटकार 6 धावा. आता मात्र उर्वरित 8 धावांची गरज असेल आणि जबरदस्त खेळ करतोय फलंदाज विशाल. कॉर्पोरेशन डान्सिंग ग्राउंड चेंडू अतिशय वेगाने जाईल सरला सीमारेषा पलीकडे. 4 धावा. डीजे मास्टर अतिशय चांगला खेळ केला आणि जे 73 धावांचा जो पाठलाग होता तो मात्र या 5व्या षटकामध्येच केला जाईल का, पण तो अतिशय चांगला चेंडू. इलेक्शन अतिशय चांगलं झालं. पंचांनी निर्धाव चेंडूची सांगता केली आणि निर्धाव चेंडूने मात्र धावफलक थांबलं जात आहे. तर 69 धावा 69 धावा आता अर्जित झाले. यावेळेस मात्र डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळल्या चेंडूची अडवणूक करेल तत्पूर्वी मात्र धावफलक 70 वर जाऊन पोहोचेल आणि उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडूमध्ये धावांची गरज मात्र असेल 3 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 3 धावा कशा प्रकारे रोखल्या जातील. MG चॅलेंजर्स संघ मात्र थोडासा